जय गुरुदेव. सगळ्यात पहिल्यांदा बाबा आणि समस्त प्रेमगंधचे जे सेवेकरी आहेत या सगळ्यांना सविनय सादर प्रणाम माझा. इथे आल्यानंतरची जी अनुभूती आहे, मी स्वतः एक कीर्तनकार आहे, पण खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला कुठेतरी एक ध्यान साधना शिबिर अटेंड करायचं आहे. आणि माझ्या अगदी जवळीक असणारी एक व्यक्ती की ज्या ताई माझ्यासोबत आहेत, रोहिणी ताई आहेत, मॅडमनी मला सुचवलं. आम्ही दोघांनी अगदी एका दिवसामध्ये निर्णय घेतला आणि इथपर्यंत आलो. मी महाराष्ट्रभर कीर्तनासाठी फिरतो. मी काही संत बघतो, काही महंत बघतो, पण बाबा तुम्ही जसं 3 दिवसात सांगितलं ना, तसं आज संत आणि महंतांपेक्षा भ्रांत फार बघायला मिळतं. स्वतः सुद्धा भ्रमित आहे आणि जगाला भ्रमित करायचं काम फार मंडळी करतायत. पण बाबा ज्या शुद्ध अंतःकरणाने कुठल्याही ऍडिशनल फी शिवाय बाबा जे तुमच्या आमच्यावर त्यांच्या सल्ल्याच्या माध्यमातून जे प्रेम करतायत ना, त्याचं ऋण आपण कधीच त्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत मंडळी. मी इथे आल्यानंतर माझी अनुभूती 3 दिवसातली अशी सांगेन. माझ्या सद्गुरूंकडून मी आधीच अनुग्रहित आहे, पण नुसतं अनुग्रहित असून त्या अनुभूतीपर्यंत पोहोचायचं असेल तर योग्य मार्गदर्शन लागतं. माझ्या गुरुदेवांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे, पण त्या मार्गदर्शनानंतर एका विशिष्ट पॉइंटला जाऊन आपण स्वतःला कसं अनुभवू शकतो हे मी इथे आल्यानंतर शिकलो. प्रेमानंद या परिवाराबद्दल किंवा त्या नावाबद्दल मी 3 दिवस जो काही विचार केला आणि मला जे सुचलंय ना, बाबा आणि मा दोघांनाही मी विशेष करून सांगेन. मी वारकरी संप्रदायातून नाही, कीर्तनकार आहे. प्रेम हा शब्द जगामध्ये फार महान आहे, फार मोठा आहे, पण आताचा जो सोशल मीडिया आणि त्या सोशल मीडिया वापरणारे आपण सगळेजण, आपण सगळ्यांनी त्या प्रेम या शब्दाची उंची इतकी कमी केली आहे की आपण प्रेम म्हणजे आता फक्त जगामध्ये वासना म्हणून शिल्लक ठेवले. प्रेम ही वासना नाहीये. प्रेमाचाच दुसरा अर्थ आहे ईश्वर, भगवंत, परमात्मा, जो आपल्या अंतरामध्ये अंश रूपाने आहे. अरे अंश रूपाने आहे म्हणण्यापेक्षा अहम ब्रह्मास्मी, मी आणि भगवंत वेगळा नाहीच. तुकोबारायांचं एक सुंदर प्रमाण आहे, अभंग आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाये जेणे. ज्या अनुभूतीने देहभाव जातो आणि आपल्याला आपल्या अंतरातला परमात्मा सापडतो, ती अनुभूती म्हणजे प्रेम. आणि पुढचा शब्द आहे गंध. गंध, गंध शब्द म्हणजे आपण सहज म्हणतो. गंध म्हणजे काय? सुगंध, दुर्गंध. इतकं 2च आपण डोक्यामध्ये ठेवलंय, नाही का? आणि गंध हा मूळ एक भगवंतांनी निर्माण केलेली एकच भावना आहे, एकच. ज्या वेळेला आपल्या मनाला तो गंध आवडतो, आपण त्याला सुगंध म्हणतो, आणि आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याला वाटलं की आपण त्याला दुर्गंध म्हणतो. पण गंध शब्द आपण जर सामान्यतः बघितलं तर आपण सहज म्हणतो ना, आपला एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, आपण आध्यात्मिक आहेत, पण त्यांना जर अध्यात्मामधलं काही कळत नसेल, आपण सहज म्हणतो याला याच्यातला काही गंधच नाही. गंध शब्द हा इतका उच्च कोटीचा आहे की गंध म्हणजे जाणीव, जाणीव. प्रेम म्हणजे ईश्वर आणि गंध म्हणजे जाणीव. ईश्वराची जाणीव करून देणारा परिवार म्हणजे प्रेम. आणि या परिवाराने माझ्या अंतरातला जो ईश्वर आहे, माझ्या सद्गुरूंनंतर मला जर कुठे मनाला शांतता मिळाली असेल, माझं मन कुठे शांत झालं असेल, चित्त शांत कुठे झालं असेल. आणि मी मगाशी बाबांशी चर्चा करताना बाबांना बोललो, परवा दिवशी बाबांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही एका ठिकाणी डोकं ठेवा, चालेल, पण सांगू माझाही अनुभव सांगतो, जिथे डोकं ठेवाल ना तिथे डोकं लावायचा प्रयत्न आयुष्यभर करू. फार महत्वाची आहे. आज जगात बघितलं तर व्यभिचारी भक्ती फार झाली आहे. बाबांनी जसं सांगितलं, सोमवार ते रविवार देव वार बदलला की देव बदलला. बाबांनी अनेक उदाहरणं दिली, पण बाबांनी विरोध नाही केला कोणाला. कदाचित कोणाला वाटलं असेल अरे बाबा तर अध्यात्माच्या विरोधात बोलतायत, भक्तीच्या विरोधात बोलतायत. मीही 2 दिवस ऐकलं, पण मला माझ्या सद्गुरूंनी हे सांगितलंय, पूर्ण ऐकल्याशिवाय तू रिॲक्ट कुठेच करू नको. पहिल्या दिवशी मला वाटलं थोडस, पण म्हटलं नाही, सद्गुरूंनी सांगितलं. सद्गुरू माझ्या नाहीयेत माझ्यासोबत. 3 महिन्यापूर्वी
हे लोक सोडून गेले पण आशीर्वादाने कायम सोबत आहेत. मी सगळ्यांना एकच आवाहन करेन, आपण सगळेजण इथपर्यंत आलोय ना, माझे सद्गुरू जरी ते असतील तरी माझे ध्यानातले गुरु बाबाचे मी सगळ्यांना आवाहन करेन की जर आपण तुमच्या जर आयुष्यामध्ये इतर कोणी सद्गुरू नसतील तर तुम्ही बाबांचं अधिष्ठान सोडू नका. बाबा, मा आणि समस्त प्रेमानंद परिवार, आपण जो 3 दिवसामध्ये आम्हाला आनंद दिला याबद्दल जितके उपस्थित साधक आहेत या सगळ्यांच्या वतीने मी आपले खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.